हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 7व्या चॅप्टरकडे वळतोय. म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. आपला आजचा चॅप्टर असणार आहे चॅप्टर नंबर 7, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी काय असते आणि तिची ओळख आपल्याला या चॅप्टरमध्ये करून घ्यायची आहे. तर तुम्हाला मायक्रोबायोलॉजी काय असते हे तुम्ही कधीतरी ऐकलं असेलच. इव्हन तुम्ही मायक्रोब्स काय असतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात हेही बरेच वेळेला ऐकलं असेल. तर बघा, ऐकलं नसाल तर आपण आता अगदी बेसिक्स पासून म्हणजे मायक्रोब्स काय असतात, त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्स का म्हटलं जातं, ते कुठे असतात, काय होतात, त्यांचे काय परिणाम होतात आपल्या आरोग्यावरती, ते आपल्यासाठी युजफुल असतात की हार्मफुल असतात, अशा गोष्टींपासून आपण सुरुवात करणार. ओके, सो फ्रेंड्स बघा, इकडे लक्ष द्या. तर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. आता मायक्रो मीन्स स्मॉल किंवा आपण ज्याला सूक्ष्म म्हणतो. तर असे ऑर्गॅनिझम्स जे खूप स्मॉल असतात, खूप सूक्ष्म असतात, जे की आपल्याला सहज आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत, त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. त्यांनाच आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रोब्स असं म्हणतो. सो मायक्रोब्स काय असतात हे तुम्हाला समजलं, पण मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय आता हे लक्षात घ्या. मायक्रोब्स असा शब्द वापरण्याऐवजी इथे मायक्रोब असं वापरलेलं आहे. आणि लॉजी मीन्स यू नो दॅट इट इज अ ग्रीक वर्ड टू स्टडी. तर बायोलॉजीची एक अशी ब्रांच ज्यामध्ये फक्त आणि फक्त मायक्रोब्सचा अभ्यास केला जातो, त्यांना आपण मायक्रोबायोलॉजी असं म्हणतो. मग ही मायक्रोबायोलॉजी बायोलॉजीची एक काय स्पेशल ब्रांच आहे, वेगळी ब्रांच आहे, आणि त्याचंच इंट्रोडक्शन आपल्याला या चॅप्टर मध्ये होणार आहे. म्हणजे आपण या मायक्रोबायोलॉजीचा वापर करून आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय काय निर्माण करू शकतो किंवा त्याचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये उपयोग होतो का, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चॅप्टरद्वारे मिळतील. तर त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष द्या, काळजीपूर्वक हा चॅप्टर अभ्यासा. तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की एखाद्या व्यक्तीचं ग्रॅज्युएशन हे मायक्रोबायोलॉजी मध्ये झालेलं असतं. मग तेव्हा तुमच्या मनात प्रश्न असतो की मायक्रोबायोलॉजीमुळे नेमकं काय होतं, किंवा मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण करिअर करू शकतो का, याच्यामध्ये करिअर करण्याच्या अपॉर्च्युनिटीज आहेत का. तर अशा बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन तुम्हाला माहिती होणार आहेत. सो स्टे फोकस्ड. ओके गाईज, तर सुरुवातीला तुम्हाला स्क्रीनवरती पार्ट फर्स्ट असं दिसत आहे. सो बघा, हे चॅप्टर थोडंसं वास्ट चॅप्टर आहे, बट खूप महत्वाचं चॅप्टर आहे. आणि ही एक गोष्ट सांगते तुम्हाला, या चॅप्टर मध्ये डोकं फिरवणारे म्हणजे डोकं हँग करून टाकणारे वेगळे वेगळे मायक्रोब्सचे नावं या ठिकाणी येणार आहेत. मग ते थोडेसे वेगळे नाव आहेत, विचित्र नाव आहेत, आपल्यासारखे कॉमन नेम नसतात मायक्रोबचे, यू नो दॅट. तर ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागणार आहेत, थोडेसे कष्ट करावे लागणार आहे की जे काही मायक्रोबचे नेम येतील तर ते तुम्हाला नोट डाऊन करायचे अँड यू हॅव टू राईट देम अबाउट 5 to 10 टाइम्स. ओके, तुम्ही त्यांना परत परत लिहिला, परत परत वाचला तरच ते तुमच्या लक्षात राहतील. आणि मी तुम्हाला असं म्हणत आहे, यामागचं नेमकं कारण लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला या चॅप्टर मधून फक्त आणि फक्त एमसीक्यू म्हणा किंवा जे काही 1 मार्क 2 मार्क क्वेश्चन्स असतात त्यासाठी प्रश्न विचारले जातात. मोठे वॉस्ट क्वेश्चन्स किंवा ब्रीफ आन्सरचे क्वेश्चन्स या चॅप्टर मधून विचारले जात नाहीत. आणि नेमके तिथेच आपले जे काही मायक्रोब्सचे नेम आहेत त्याच्यामध्ये गडबड होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे 200% आपले इथे मार्क जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बी केअरफुल. जे काही नेम्स असतील ते नोट डाऊन करा, त्याला परत परत वाचा, शक्य असेल तर जास्तीत जास्त वेळेस लिहा आणि त्यांचे स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके गाईज, सो लेट्स मूव टुवर्ड्स आवर चॅप्टर. आपल्या चॅप्टरकडे आपण आता वळूया. सो हा आपला पहिला पार्ट आहे. असे आपल्याला आपण या चॅप्टरचे जवळपास 4 पार्ट पाहणार आहोत. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण इंट्रोडक्शन आणि त्यापुढचा थोडासा भाग घेणार. ओके, लेट्स स्टार्ट. पहिल्यांदा बघा, तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, दॅट इज कॅन यू रिकॉल, म्हणजे आठवतं का तुम्हाला या संदर्भाखाली. त्यामधला पहिला प्रश्न बघा, विच डिफरंट मायक्रोब्स आर युजफुल टू अस. तर कोणते कोणते मायक्रोब्स हे आपल्यासाठी उपयोगाचे ठरतात. आता आतापर्यंत तर आपल्याला ठाऊक होतं की जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, सो त्यांच्यामुळे आपल्याला डिसीज होतात, एवढी गोष्ट आपल्याला क्लिअर होती. बट आता आपण पहिल्यांदाच ऐकतोय किंवा यापूर्वीही तुम्ही ऐकलं असेल की या मायक्रोब्स कोणत्या कोणत्या वेगळ्या कारणासाठी आपल्याला युजफुल ठरतात. तर त्याचा आन्सर बघा मुलांना, मायक्रोब्स आर युजफुल टू व्हेरियस वेज ॲज इन द मेकिंग मिल्क प्रोडक्ट्स, अँटीबायोटिक्स. तर मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे तुम्ही ऐकले दुधापासून दही बनतं,
तर त्यामध्ये एका मायक्रोब्सचा हात असतो, तर ते आपल्यासाठी युजफुल असतात. तर ते बनवण्यासाठी म्हणा किंवा इव्हन अँटीबायोटिक्स, अँटीबायोटिक्स म्हणजे अशी औषधं ज्यांच्यामुळे आपल्या शरीरातले जे काही बॅक्टेरिया फॉरेजिन पार्टिकल्स आहेत ते मरतात, तर असे अँटीबायोटिक्स बनवण्यासाठी आपण वापरतो. Second question is that which different products can be produced with the help of microbes? मायक्रोब्सचा वापर करून कोणते कोणते वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण बनवू शकतो. तसं तर आपण खूप सारे प्रोडक्ट्स बनवू शकतो, बट मेनली तुम्हाला माहित असलेले किंवा जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण वापरतो किंवा त्याही पेक्षा जे खाण्याचे पदार्थ असतात ते लवकर लक्षात राहतात असं म्हटलं जातं, राईट? तर मग तसे काही पदार्थ आपण या ठिकाणी पाहूया. यामध्ये बघा, द प्रोडक्ट्स लाईक योगर्ट, चीज अँड पनीर. तर हे आपण मोस्टली मायक्रोब पासून डे टू डे लाईफ मध्ये वापरतो. इज इट क्लिअर ना? तर आपण थोडंसं पुढे जाऊया आता. तर यामध्ये बघा, आता असे बरेचसे मायक्रोब्स असतात जे की आपल्याला सहज उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. ओके, तर मग आपल्या आजूबाजूला सुद्धा असे बरेचसे मायक्रोब्स आहेत. मग त्यांच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्हाला ठाऊक आहे, आपल्याला लॉकडाऊन मध्ये म्हणा किंवा कोरोनाने खूप छान शिकवण दिलेली आहे की आपण बाहेरून आलो की आंघोळ करतो, कपडे बदलतो, ते धुतो, इव्हन आपण सॅनिटाईज करतो स्वतःला, हात सतत 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 सॅनिटाईज करतो. त्यामुळे असे मायक्रोब्स आपल्या जवळ फिरकणार सुद्धा नाहीत. ओके, पुढचा पॉइंट बघा आता, की आपण आता मायक्रोबायोलॉजीचे दोन महत्त्वाचे ब्रांच आहेत. आता ज्या पद्धतीने बायोलॉजीमध्ये वेगवेगळे ब्रांच येतात, तशाच पद्धतीने या मायक्रोबायोलॉजीचे वेगवेगळे ब्रांच आहेत. त्याच्यापैकी पहिली ब्रांच आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. मग आता ही अप्लाइड मायक्रोबायोलॉजी काय हे लक्षात घ्या. तर बघा, ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच study of enzymes related to some prokaryotes and eukaryotic microbes, proteins, applied genetics, molecular biology, etc. is performed is called as applied microbiology. तर बायोलॉजीची एक ब्रांच ज्याच्यामध्ये एन्झाईम रिलेटेड अभ्यास केला जातो, काही प्रोकॅरियोटिक्सचा आणि युकॅरियोटिक मायक्रोब्सचा. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय आणि युकॅरियोटिक म्हणजे काय? आपल्या बॉडीचा ओव्हरऑल जो काही मास्टर माइंड आहे ते कोण आहे? ब्रेन आहे, राईट? मग तशाच पद्धतीने एखादा सेल आहे, समजा हा सेल आहे आणि या सेलचा मास्टर माइंड असतो त्याचा हा न्यूक्लियस. मग हा न्यूक्लियस बघा, आता इकडे इकडे बघा, हा न्यूक्लियस काय असतो, बऱ्याचशा ऑर्गॅनिझम्स मध्ये वेल डेव्हलप असतो. ओके, आणि त्याच्या भोवताली एक मेम्ब्रेन असतो, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणतो. तर हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियर मेम्ब्रेन जर वेल डेव्हलप असेल, तो टोटली डेव्हलप असेल, तर तो असतो युकॅरियोटिक. यू मीन्स व्हॉट? यू मीन्स ट्रू, कॅरियो मीन्स न्यूक्लियस. असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस असतो त्यांना आपण युकॅरियोटिक म्हणतो, आणि असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेन अब्सेंट असतो त्यांना आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. ओके, तर अशी बायोलॉजीची ब्रांच ज्याच्यामध्ये एन्झाईम रिलेटेड अभ्यास केला जातो, काही प्रोकॅरियोटिक किंवा युकॅरियोटिक मायक्रोब्सच्या रिलेटेड, प्रोटीन्स असतील, अप्लाइड जेनेटिक्स आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, तर त्यांचा सुद्धा वापर होतो, त्यालाच आपण अप्लाइड मायक्रोबायोलॉजी असं म्हणतो. नेक्स्ट बघा, दिस स्टडी इज यूज्ड फॉर द सोसायटी अँड व्हेरियस प्रोडक्ट्स लाईक फूड अँड मेडिसिन्स आर प्रोड्यूस्ड ऑन लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर ही जी काही स्टडी आहे, सोसायटीमध्ये आपण त्याचा वापर वेगवेगळे उत्पादन बनवण्यासाठी, अन्न असतील, मेडिसिन्स असतील, यासाठी केला जातो, आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये मायक्रोबायोलॉजीची किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सची सुद्धा मदत घेतली जाते. त्यानंतरची नेक्स्ट ब्रांच आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. म्हणजे काय लक्षात घ्या, दिस सायन्स इज रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इन विच various economic, social and environment related processes and products are included. तर असं एक विज्ञान ज्यामध्ये आर्थिक फायदा असेल, नफा असेल, आणि मायक्रोब्सचा वापर वेगवेगळ्या इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक म्हणा, सोशल म्हणजे सामाजिक, आणि एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाशी संबंधित असेल, त्याचे प्रोडक्ट्स त्यामध्ये निर्माण होत असतील, तर त्याला आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणतो. तर वेगवेगळ्या मायक्रोबियल प्रोसेसेस ह्या पैसे मिळवण्याच्या उद्देशाने केल्या जातात किंवा ते आपल्यासाठी युजफुल सुद्धा असतात. आता या इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे उद्दिष्ट काय बघा. पहिलं उद्दिष्ट आहे व्हेरीज प्रोडक्शन्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. आता फर्मेंटेशन प्रोसेस काय असते हे आपण पुढे इन डिटेल पाहणार आहोत. फक्त ते लक्षात ठेवा की फर्मेंटेशन प्रोसेसच्या मदतीने वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवले जातात.
फॉर एक्झाम्पल ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल्स ऑफ केमिकल्स, एन्झाईम्स, न्यूट्रिएंट्स, मेडिसिन्स बनवले जातात. सेकंड मेन फीचर आहे यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. जे काही मायक्रोब्स असतात तर त्यांचा वापर गार्बेज मॅनेजमेंटसाठी आणि पोल्युशन कंट्रोलसाठी केला जातो. त्यानंतरचं पुढचं आहे कॅन यू रिकॉल या संदर्भात. तर यामध्ये बघा वी यूज द फर्मेंटेशन प्रोसेस व्हाईल कन्व्हर्जन ऑफ मिल्क इनटू योगर्ट विच मायक्रोब्स आर युजफुल फॉर दिस प्रोसेस. आपल्याकडे दही बनतं, दुधापासून कर्ड बनतं, राईट. मग आता योगर्ट हाही तसाच प्रकार आहे, फक्त हा योगर्ट थोडासा स्मूदी असतो, थोडासा सॉफ्ट असतो कर्ड पेक्षा. ओके, तर योगर्ट मध्ये वेगवेगळे फ्लेवर सुद्धा आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामध्ये बनाना फ्लेवर असेल, स्ट्रॉबेरी फ्लेवर असेल किंवा मग मँगो फ्लेवर, असे बरेचसे फ्लेवर अवेलेबल आहेत. मग आता दुधाचं फर्मेंटेशन प्रक्रिया करून, दुधाचं कन्व्हर्जन करून या योगर्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोणते मायक्रोब्स वापरले जातात? डू यू नो? माहितीये तुम्हाला? तर त्यासाठी बघा आपल्याला माहित असलेले द बॅक्टेरिया युज्ड इन फर्मेंटेशन आर स्ट्रेप्टोकोकस, लॅक्टोबॅसिलस अँड बॅसिलस. ते लक्षात ठेवा की दुधापासून कर्ड मध्ये किंवा योगर्ट मध्ये कन्व्हर्जन करताना स्ट्रेप्टोकोकस, लॅक्टोबॅसिलस आणि बॅसिलस हे 3 बॅक्टेरिया वापरले जातात किंवा ते त्याच्यामध्ये इव्हॉल्व असतात. मग आता या ठिकाणी तुम्हाला लॅक्टोबॅसिलस आणि स्ट्रेप्टोकोकसचे जे काही फिगर्स आहेत ते पाहायला मिळतील. त्यानंतरचा पुढचा मुद्दा असणार आहे प्रोडक्ट्स. आपण पाहिलं सुरुवातीलाच की मायक्रोबायोलॉजीचा वापर करून आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स निर्माण करू शकतो. मग त्या प्रोडक्ट्स मध्ये पहिल्यांदा येतात डेअरी प्रोडक्ट्स, दुग्धजन्य पदार्थ. मग आता हे दुग्धजन्य पदार्थ कोणते कोणते बनतात, कशा पद्धतीने बनतात हे आपण जाणून घेऊया. सी हियर, सिन्स ancient days milk is converted into various products for its preservation purpose. म्हणजे पुरातन काळापासून काय केलं जातं, दुधाचं कन्व्हर्जन वेगवेगळ्या प्रोडक्ट्स मध्ये केलं जातं त्याला प्रिझर्व करण्याच्या उद्देशाने. तर असं मानलं जातं की जवळपास 5000 वर्षापूर्वी सुरुवातीला दही बनवण्यात आलं. आता तुम्हाला वाटेल की मॅम 5000 वर्षापूर्वी तुम्ही गेला होतात का तिथे बघायला? तर नाही. आपले जे काही एन्शियंट हिस्ट्रीचा अभ्यास करणारे तज्ञ लोक आहेत किंवा सायंटिस्ट आहेत तर त्यांनी सांगितलेलं की जवळपास 5000 वर्षापूर्वी पहिल्यांदा दही बनवण्यात आलं. मग बघा आपण जर सिंपल थिंग, दूध असं सहज हवेमध्ये उघडं ठेवलं आणि थोड्या वेळानंतर जर बघितलं तर ते दूध खराब झालेलं आपल्याला लक्षात येईल. असं का होतं? तर दूध इज हायली पेरिशेबल सबस्टन्स, म्हणजे दूध हा नाशवंत पदार्थ आहे. त्याला जर आपण सहज असंच उघडं ठेवून दिलो तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मायक्रोब्स वाढतील, एन्व्हायरमेंटचा त्याच्यावरती परिणाम होईल आणि ते लगेच खराब होऊन जाईल. मग त्याला प्रिझर्व करायचं आपल्याला, काही काळासाठी त्याला आपल्याला साठवायचं आहे. मग त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवणं आपल्याला बंधनकारक राहील. मग फॉर एक्झाम्पल बघा आपण चीज बनवतो, बटर बनवतो, क्रीम बनवतो, केफीर बनवतो, योगर्ट बनवतो, एक्सेट्रा बनवतो. तर केफीर हा एक दुग्धजन्य पदार्थ आहे. फॉर एक्झाम्पल बघा आपला ताक असतो तर ताकासारखाच तो पदार्थ आहे, बट याची खासियत अशी की केफीर हा मोस्टली बघा शेळीच्या दुधापासून बनवला जातो असं म्हटलं जातं. तर हा जो काही केफीर आहे तो दुधासारखाच सॉरी आपला जो काही बटर मिल्क असतो मीन्स ताक असतो तर त्याच्यासारखाच असतो, फक्त तो ताकापेक्षा थोडासा गाढा असतो, म्हणजे थोडासा जास्त घट्ट असतो. Water content and acidity of the milk changes during formation of these products and texture. Taste and flavor is improved. तर बघा ऍसिडिटी असेल मिल्क मधली, त्याचं जे काही फॉर्मेशन असेल प्रोडक्ट बनवण्यामध्ये, त्याचं टेक्स्चर असेल, म्हणजे आता आपण दही बनवतोय तर ते दही कसं बनेल, दूध कसं असतं अगदी सॉफ्ट असतं, ते आपल्या हातात येत नाही, ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं. बट दही हे सेमी सॉलिड फॉर्म मध्ये असतं, त्याची टेस्ट आपल्याला सोर लागते, फ्लेवर मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे आपल्याला हवे ते इन्ग्रेडियंट्स घालून त्यांना फ्लेवर देऊ शकतो. सो ते त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होतं. दिस प्रोसेस आर परफॉर्म ऑन लार्ज स्केल विथ मोर स्किल. आणि ही जी काही प्रक्रिया आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कुशल कारागिरांद्वारे स्किल्सद्वारे केली जाते. फॉर प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रोडक्ट्स बॅक्टेरिया इन मिल्क इट सेल्फ आर युज्ड. तर वेगवेगळे मिल्क प्रोडक्ट्स बनवण्यासाठी दुधातले जे काही बॅक्टेरिया तर ते वापरले जातात.
ओनली चीज इज प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ फंगी. फक्त चीज बनवताना मात्र फंगीचा वापर केला जातो. तर बेसिक प्रोसेस आहे प्रोडक्शन ऑफ योगर्टची. चीज आणि क्रीम हे सेम असतात. आणि मिल्क हे पाश्चराइज केलं जातं अनवॉन्टेड मायक्रोब्सला डिस्ट्रॉय करण्यासाठी. तुम्हाला पाश्चरायझेशन काय असेल माहित असेल तर बघा, पाश्चरायझेशन ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये काय केलं जातं, दुधाला फटाफट जवळपास 100 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे अप्रॉक्सिमेटली 90 to 100 डिग्री सेंटीग्रेडच्या आतमध्ये गरम केलं जातं आणि लगेच त्याला फास्टली रॅपिडली अगदी 3 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत कूल डाऊन केलं जातं. या प्रोसेसमुळे काय होतं तर या प्रोसेसमुळे त्या दुधामध्ये असणारे जे काही मायक्रोब्स आहेत तर ते नष्ट होतात आणि यालाच आपण पाश्चरायझेशन असं म्हणतो. तर आपल्याकडे जे काही पॅकेटेड मिल्क असतं तर ते पाश्चराइज केलेलं असतं. मोस्टली ते पाश्चराइज मिल्क असतं. ओके. त्यानंतरचा पुढचा पॉइंट बघा, देन इट इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. आणि लॅक्टोबॅसिलाई नावाचा जो काही बॅक्टेरिया आहे तर तो वापरून आपण त्याची फर्मेंटेशन प्रोसेस करतो. आता फर्मेंटेशन काय हे आपण इन डिटेल पाहूया. तोपर्यंत फक्त लक्षात ठेवा फर्मेंटेशन नावाची एक प्रोसेस असते बाबा. ओके. In this process, lactose sugar of the milk is converted into lactic acid and milk proteins are coagulated with the help of lactic acid. Besides, compounds with taste and flavor also form. Diacetyl has flavor of butter. ओके. बघा आता की तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे काही पॉइंट्स दिलेले ते ॲज इट इज आपण घेतलेले, त्याच्यामध्ये काही चेंज केला नाही. बट बघा ही जी काही प्रोसेस आहे, आता त्यांनी आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला पॉइंट असा होता की या प्रोसेसमध्ये लॅक्टोज शुगर असतं दुधामध्ये तर तिचं कन्व्हर्जन हे लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं आणि मिल्क प्रोटीन्स हे कोॲग्युलेट होतात म्हणजे ते जवळ येतात आणि त्याच्या मदतीनं लॅक्टिक ऍसिड त्या ठिकाणी बनतं. बट तिथे नेमकी ऍक्च्युअल प्रोसेस होते अशी की आपण जेव्हा दुधामध्ये काय करतो, विरजण घालतो आपण, राईट, की थोडंसं विरजण घालतो आणि विरजण घातल्यामध्ये त्या दह्यामध्ये जे काही लॅक्टोबॅसिलाई असतात तर त्यांची ग्रोथ होते, त्यांची वाढ होते, त्यांना फेरेबल कंडिशन मिळाल्यामुळे. मग त्या दुधामध्ये अचानक लॅक्टोबॅसिलाची संख्या वाढते आणि त्याच प्रोसेस दरम्यान हे लॅक्टोबॅसिलाई लॅक्टिक ऍसिड क्रिएट करतात, निर्माण करतात आणि त्या दुधामध्ये टाकतात. मग त्या दुधामध्ये ऑलरेडी लॅक्टोज शुगर असते, फॉर्म ऑफ शुगर आहे, ग्लुकोज सारखाच एक प्रकार. तर त्या लॅक्टोज शुगरचं काय होतं तर ते लॅक्टिक ऍसिड असेल किंवा लॅक्टोबॅसिलाच्या प्रेझेन्समुळं ते त्याचं प्रोटीन्स मध्ये कन्व्हर्जन होतं म्हणा किंवा मग जे काही प्रोटीन्स आहेत तर ते कोॲग्युलेट व्हायला लागतात त्या लॅक्टिक ऍसिडच्या मदतीनं. म्हणजे लॅक्टिक ऍसिड ऑलरेडी त्या मिल्क मध्ये प्रेझेंट नसतो तर लॅक्टोज शुगर असते, बट लॅक्टिक ऍसिड सिक्रेटेड बाय और रिलीज बाय लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. आणि अशा पद्धतीने ते प्रोडक्ट्स फॉर्म झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड प्रोडक्ट आपलं मिल्क प्रोडक्ट दॅट इज योगर्ट प्रोडक्ट्स. योगर्ट म्हणजे दह्यासारखाच एक प्रकार जो की लॅक्टोबॅसिलाई कडूनच निर्माण केला जातो किंवा त्याचाच वापर त्या ठिकाणी होतो. तो इनॅक्युलेंट असतो त्यामध्ये. तर फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट कंडेन्स्ड मिल्क पावडर इज मिक्स्ड विथ मिल्क टू बी फर्मेंटेड फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. तर आपले जे काही दही असतं, घरी आपण दही बनवतो तर त्या दह्यापेक्षा थोडंसं थिक आणि थोडंसं सॉफ्ट असा हा योगर्ट असतो. मग त्याला खूप थिक बनवण्यासाठी, त्याला थोडंसं गाढ बनवण्यासाठी, त्याचं टेक्स्चर थोडंसं हार्ड बनवण्यासाठी काय केलं जातं तर त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट असलेलं कंडेन्स मिल्क पावडर त्या दुधामध्ये मिक्सअप केली जाते आणि त्याला इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी योगर्टला काय केलं जातं, फर्मेंट केलं जातं. दुधाला बॉईल केलं जातं, त्याला थंड केलं जातं एका वॉर्म टेम्परेचरला, म्हणजे पाश्चरायझेशन केलं जातं दुधाचं. बॅक्टेरियल स्ट्रेन्स आहेत कशाचे, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. आता हे नाव लक्षात ठेवा, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. तर ते 1:1 प्रपोर्शन मध्ये ऍड केलं जातं. म्हणजे बघा 100% जर दूध आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 10% हे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस असतील आणि 10% हे लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी असतील. अशा पद्धतीने ते ऍड केले जातात. आता तुम्हाला जर प्रश्न विचारण्यात आला फॉर एक्झाम्पल की योगर्ट प्रोडक्ट्स मध्ये कोणते बॅक्टेरिया इन्क्लुडेड आहेत तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक व्हायला हवं की स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी हे त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात. ओके. त्यानंतरचं नेक्स्ट, लॅक्टिक ऍसिड इज फॉर्म ड्यू टू स्ट्रेप्टोकोकस दॅट मेक्स द प्रोटीन्स टू जेल आउट दॅट गिव्स देन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट. आपण पाहिलं
की स्ट्रेप्टोकोकस काय करतो, लॅक्टिक ऍसिड फॉर्म करतो आणि त्याच्यामुळे जे काही प्रोटीन्स आहेत तर ते घट्ट बनतात, जे काही योगर्ट आहे ते थोडंसं थिक बनतं आणि त्यांची कन्सिस्टन्सी कायम असते. त्या असिटाल्डिहाइड नावाचा कंपाऊंड आहे जो की लॅक्टोबॅसिलस द्वारे बनतो आणि त्यामुळेच योगर्टला एक वेगळी टेस्ट येते. आता फ्रूट ज्युसेस त्याच्यामध्ये मिक्स केले जातात आणि मग वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये योगर्ट बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरी योगर्ट आहे, बनाना योगर्ट आहे, मँगो योगर्ट आहे किंवा व्हॅनिला योगर्ट, असे बरेचसे टाईप फ्लेवर्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. जी काही योगर्टची शेल्फ लाईफ असते तर ती प्रोबायोटिक प्रॉपर्टीज ने इम्प्रूव्ह केलं जातं पाश्चरायझेशनच्या मदतीने. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट प्रोडक्ट असणार आहे बटर. तर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात बटर वापरलं जातं वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी. तर बटर म्हणजे लोणी थोडक्यात. पण आपण जे काही मार्केटमधून बटर आणतो तर त्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे प्रमाण किंवा त्याचं जे काही मेथड असते तर ती वेगवेगळी असते. तर 2 टाइप्स ऑफ बटर मिल्क लाईक स्वीट क्रीम अँड कल्चर्ड आर प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल. तर 2 प्रकारचे बटर मिल्क असतात, त्यामध्ये बघा स्वीट क्रीम आणि कल्चर, आणि ते खूप मोठ्या प्रमाणात बनवले जातात. तर यामध्ये सुद्धा मायक्रोबचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. आपल्याकडे बटर मोस्टली ब्रेड सोबत खाण्यासाठी, पराठा असेल किंवा अदर जे काही सँडविचेस असतात तर याच्यामध्ये वापरलं जातं. त्यानंतर आहे चीज प्रोडक्शन. आता चीज प्रोडक्शन मध्ये बघा, चीज हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्ल्ड वाईड बनवलं जातं, पण सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चीज हे काऊच्या दुधापासून जगभरामध्ये बनवलं जातं. फर्स्टली केमिकल आणि बायोलॉजिकल टेस्ट केले जातात दुधाच्या. त्यामध्ये त्याचं जे काही प्रपोर्शन असेल, दुधामध्ये फॅट्स किती आहेत, प्रोटीन्स किती आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे ऍसिड्स आहेत, मिनरल्स आहेत, हे काउंट डाऊन केलं जातं. काही कलर आणि मायक्रोब्स लॅक्टोबॅसिलस लॅक्टिसचे, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस असेल, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस असेल तर ते दुधामध्ये मिक्सअप केले जातात आणि त्यामुळे दुधाला सोअरनेस प्राप्त होते. थोड्या कालावधीनंतर त्याचं टेक्स्चर डेन्स होतं आणि त्याच्यामधला जो काही वे आहे, वे म्हणजे काय, तर जे काही पाणी आहे योगर्ट मधलं, दह्यामध्ये थोडं थोडं पाणी असतं, तर ते जे काही वे आहे ते रिमूव्ह करावं लागतं. मग त्याच्यामध्ये एन्झाईम्स आणि रिनेट नावाचा एक काय केला जातो, सबस्टन्स आहे, एन्झाईम आहे, जो की कॅटलच्या एलिमेंटरी कॅनल मध्ये असायचा आणि तिथून तो मिळवला जायचा. तर बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की जे काही चीज आहे तर ते नॉन व्हेजिटेरियन आहे, कारण त्याच्यामध्ये हा रिनेट नावाचा एन्झाईम वापरला जातो. आणि तो रिनेट कुठे असतो, तर एखादं काऊ आहे तर त्या काऊच्या एलिमेंटरी कॅनल मध्ये हा रिनेट आढळतो. पण ट्रॅडिशनल पद्धतीनं म्हणजे पूर्वीच्या परंपरागत पद्धतीनं ते एलिमेंटरी कॅनल मधून मिळवलं जायचं एखाद्या प्राण्याच्या. आणि जे काही वेज चीज आहे म्हणजे बघा त्यामध्ये आपण वेगवेगळे मायक्रोब्स वापरतो, ते आहे वेज चीज. पण आता सध्या हे जो काही रेनेट नावाचा सबस्टन्स आहे, एन्झाईम आहे, तो आपण बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने सुद्धा बनवू शकतो. त्यामुळे आपण सध्या जे काही चीज वापरतोय ते टोटली व्हेजिटेरियन असं म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये बघा, an enzyme protease obtained from fungi is used at the present to produce vegetarian cheese. मग ज्या पद्धतीने रिनेट हे नॉन व्हेजिटेरियन म्हणून ओळखलं जातं, तशाच पद्धतीने प्रोटीएज नावाचा एन्झाईम एका फंगीपासून मिळणारा, तर त्यापासून मिळणारा जो काही एन्झाईम आहे तो वापरून व्हेजिटेरियन चीज बनवलं जायचं. द वे इज सेपरेट फ्रॉम योगर्ट विच हॅज सम अदर युजेस. जो काही वे असतो म्हणजे जे काही पाणी असतं त्या योगर्ट मधलं, तर ते काढलं जातं आणि त्याचा बरेचसे वापर सुद्धा आहेत, पण ते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला दिलेले नाही. ओके, तर त्यामध्ये बघा, मग जी काही प्रोसेस आहे प्रोडक्शन ऑफ चीज, मग ती सुरुवात होते त्यामध्ये कटिंग, ती जी काही सॉलिड योगर्ट आहे तर तिच्या तुकड्यांमध्ये रूपांतर केलं जातं, तिला स्वच्छ धुवलं जातं, त्याला घासलं जातं, परत त्याच्यावरती साल्ट मीठ लावलं जातं, वेगवेगळे मायक्रोब्स त्याच्यावरती मिक्सअप केले जातात, त्याच्यावरती पिगमेंट्स ऍड केले जातात, फ्लेवर्स ऍड केले जातात, अशा गोष्टी त्या ठिकाणी होतात. मग ते जे काही चीज आहे त्याला प्रेस केलं जातं, त्याला आपल्याला हवा तसा आकार देऊन त्याला पीसेस मध्ये कट केलं जातं आणि त्याला रायपनिंग होण्यासाठी स्टोअर केलं जातं. तर जेवढा जास्त एजचा किंवा जेवढा जास्त राईप झालेला चीज असेल त्याची मार्केट व्हॅल्यू तेवढी जास्त असते.
म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आपण 2 ते 3 आठवड्यासाठी जर एखादं चीज स्टोअर केला तर त्याची मार्केट व्हॅल्यू कमी असते दॅन एखाद्या चीजला आपण 1 ते 2 वर्षासाठी स्टोअर केला. तर आता या ठिकाणी तुम्हाला जे काही चीजचे वेगवेगळे प्रकार आहेत ते पाहायला मिळतील. लेट्स थिंक या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की विच डिफरंट टाइप्स ऑफ चीज आर यूज्ड इन वेस्टर्न फूड लाईक पिझ्झा, बर्गर, सँडविचेस एक्सेट्रा. आपण जे काही पाश्चिमात्य फूड खातो, अन्न खातो, ज्यामध्ये बघा पिझ्झा आहे, बर्गर आहे, सँडविच आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं जे काही चीज आहे तर ते वापरलं जातं. तर वेगवेगळ्या प्रकारचे चीज असतात तर ते त्या ठिकाणी वापरले जातात. मेनली बघा 7 टाईपचे चीज पूर्ण जगभरामध्ये पॉप्युलर आहेत. आता ते कोणते कोणते ते आपण जाणून घेऊया. During industrial production of milk products, strict cleanliness and sterilization is essential as bacteria can be attacked by viruses. Hence, virus resistance varieties of bacteria are developed. तर जे काही इंडस्ट्रियल प्रोडक्शन होतं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये दुधापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण बनवतो, तर त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली म्हणजे अगदी काळजीपूर्वक स्वच्छता करणं असेल, निर्जंतुकीकरण करणं असेल, हे खूप गरजेचं आहे. कारण जे काही बॅक्टेरिया आपण त्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये वापरतोय तर त्यांच्यावरती व्हायरसेसचा अटॅक होण्याची शक्यता असते. आणि मग म्हणूनच असे बॅक्टेरिया आपण त्या ठिकाणी वापरतो किंवा असे बॅक्टेरिया आपण या ठिकाणी डेव्हलप केले की ज्यांच्यावरती व्हायरसेसचा अटॅक होणार नाही. रिसेंटली म्युटंट व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया हॅज बीन इन्क्रीज. आणि नुकत्याच आपण बॅक्टेरियाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, म्युटंट व्हरायटीज इन्क्रीज केलेले आहेत. आर्टिफिशियली काही स्ट्रेन डेव्हलप केलेले आहेत ज्यामुळे अननेसेसरी स्टेप्स किंवा मटेरियल्स आपल्याला अवॉइड करता येतील आणि आपला टाइम सुद्धा त्या ठिकाणी वाचेल आणि जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिल्क प्रोडक्ट्स मिळतील. तर फ्रेशली प्रिपेअर्ड जे काही चीज असतं ऑलवेज सॉफ्ट असतं. एक्झाम्पल कॉटेज चीज आहे, क्रीम चीज आहे, मोझरेला चीज आहे. त्यांना जर आपण 3 ते 12 महिन्यासाठी स्टोअर केलं तर सेमी हार्ड चेडर चीज त्या ठिकाणी तयार होतं. आणि जर 12 ते 18 महिन्यासाठी जर आपण त्याला स्टोअर केलं तर त्याचं नाव पार्मेसन नावाचं चीज त्या ठिकाणी तयार होतं. म्हणजे आता सगळ्यात एक्सपेन्सिव्ह चीज कोणचं असेल तर पार्मेसन चीज असेल. तर मार्केटमध्ये असे सुद्धा चीज आहेत ज्यांची किंमत त्यांच्या एज वरती, त्यांच्या रायपनिंग वरती ठरवली जाते. मग आता पार्मेसन इज एक्सपेन्सिव्ह ड्यू टू हिज एजिंग और ड्यू टू हिज रायपनिंग पिरियड. तर आता आजचा जो काही भाग होता त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या. थोडक्यात आपण तर रिवाइज करूया. सुरुवातीला आपण पाहिलं की मायक्रोबायोलॉजी काय असते, त्यानंतर आपण मायक्रोबायोलॉजीचे 2 वेगवेगळ्या ब्रांच, त्यांचे मेन युजेस पाहिले. त्यानंतर आपण मायक्रोबायोलॉजीचा वापर कुठे कुठे करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण वेगवेगळे मिल्क प्रोडक्ट्स बनवण्यासाठी करतो. त्यामधला फर्स्ट कोणता होता तर त्यामधला फर्स्ट होता योगर्ट किंवा ज्याला आपण कर्ड म्हणतो, राईट. तर योगर्ट बनवण्यासाठी किंवा कर्ड बनवण्यासाठी आपण तो वापरतो. फर्स्टली आपण त्याचा वापर डेअरी प्रोडक्ट्स मध्ये योगर्ट साठी वापरला. त्यानंतर आपण बटर वापरला. बटरमध्ये वेगवेगळे जे काही मायक्रोब्स आहेत तर ते यूज केले आपण. त्यानंतर आपण बनवलं चीज आणि त्या चीज मध्ये वेगवेगळे प्रकार असतील, त्याचं रायपनिंग असेल, ती जी काही प्रोसेस आहे ती लक्षात घेतली. तर मुलांना आता या संपूर्ण पार्ट मध्ये, आपला फर्स्ट पार्ट होता हा इंट्रोडक्टरी पार्ट होता, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजल्या. जे काही मायक्रोब्सचे नेम येतात ते नोट डाऊन तुम्ही केलाच असाल तर ते नोट डाऊन करा. ते कोणत्या प्रोसेसमध्ये कोणता प्रोडक्ट बनवण्यासाठी वापरले जातात हेही लक्षात ठेवा. अशक्य असेल तर ते लिहा. आता या संपूर्ण ओव्हरऑल पार्ट मध्ये काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने आपले जे काही लाईव्ह क्लासेस आहेत तर ते अटेंड करण्यासाठी आपलं सेकंड चॅनल, त्याचं नेम आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तशाच पद्धतीने आता हा आपला फर्स्ट पार्ट होता. यानंतरचा सेकंड पार्ट, थर्ड पार्ट किंवा अदर जे काही चॅप्टर्स आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा. त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. स्वतःची काळजी घ्या. लवकरच भेटू आपण या चॅप्टरच्या पार्ट सेकंड मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर.